एका व्हिडिओमध्ये मी धनश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला जे गुरुवारचं व्रत असतं त्याबद्दल माहिती देणार आहे थोडी। तर सर्वात आधी मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देते। तर स्वामींचं जेव्हा तुम्ही 9, 11 किंवा 21 या पद्धतीने गुरुवार करत असता तेव्हा तुम्ही नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य केलं पाहिजे। तर काही लोकांचे असे पण प्रश्न असतात की घरच्यांना आठवड्यातून 2-3 वेळा नॉनव्हेज लागतंच, तर अशा वेळी काय करायचं? तर तुम्ही बनवून देऊ शकता, पण तुम्ही स्वतः ते खाऊ शकत नाही। जोपर्यंत तुमचे गुरुवार पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही ते खाऊ नका। तर कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत चालू करू शकता। पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही 9, 11 किंवा 21 जे पण गुरुवार पकडणार आहात तो संकल्प करावा लागेल तुम्हाला। त्यानंतर अंघोळ वगैरे आवरल्यावर तुम्हाला पूजा मांडायची आहे। पूजा कशी मांडायची ते मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवेनच। त्यानंतर पहिल्या गुरुवारी एकदाच तुम्हाला खडीसाखर आणि नारळ घेऊन स्वामींच्या मठात किंवा जवळ स्वामींचं मंदिर असेल तर त्यामध्ये जायचं आहे। आणि जर स्वामींचं मठ किंवा मंदिर नसेल, कारण गावाकडे असे प्रॉब्लेम होतात, तर तुम्ही दत्ताच्या मंदिरात जाऊन ती खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे। तर खडीसाखर आणि नारळ ठेवणे म्हणजे संकल्प नव्हे, तर स्वामींना आपण त्यातून सांगायचं आहे की जे मी व्रत हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वास जाऊ दे आणि त्यामध्ये तुमचं मला योगदान मिळावं, यासाठी आपण नारळ आणि खडीसाखर ठेवतो। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला जेव्हा पण तुम्ही गुरुवार करत असाल पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल। स्वामींचे व्रत करत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीचं पठण करायचं आहे हे तुम्हाला सांगते। तर या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत म्हणून बुक तुम्हाला लोकलच्या दुकानातून कुठेही मिळून जाईल। त्यात 21 अध्याय आहेत, ते तुम्हाला एकाच बैठकीत आणि एकाच दिवशी वाचायचे आहेत। तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी थोडं माझं काम करते आणि राहिलेले अध्याय वाचते, आणि ग्रंथ पूर्ण होईपर्यंत 21 अध्याय तुम्ही कोणाशी बोलू पण शकत नाही। आणि त्यानंतर तुम्हाला 11 माळी जप, त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। आणि मी तुम्हाला खास सांगू इच्छिते, तुम्ही एक वेळ उपवास नाही पकडला तरी चालेल, पण तुम्हाला स्वामींचे जी सेवा मी तुम्हाला आता सांगितल्या त्या तुम्हाला करायच्याच आहेत। कारण जर तुम्ही दिवसभर बिना पाण्याचा जरी उपवास धरला आणि या सेवा केल्या नाहीत तर तुम्हाला त्या पूजेचं फळ मिळणार नाही। त्यामुळे प्लीज तुम्ही कृपया करून ह्या ज्या सेवा मी सांगितलेल्या आहेत त्या करा, जेणेकरून तुम्हाला सेवेचं फळ मिळेल। आणि पूजेची मांडणी कशी करायची हा मी व्हिडिओ पुढे जोडलेला आहे, व्हिडिओ पाहून घ्या। आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब। तर सगळ्यात आधी आपल्याला जिथे आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। जर फरशी असेल तर फरशी पुसून घ्यायची आहे, आणि फरशी नसेल तर जर जमीन असेल तर भुईकाला आपल्याला घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पाट ठेवायचा आहे, पाटाभोवती रांगोळी काढायची, रांगोळीला हळदी कुंकू व्हायचं। त्यानंतर पाटावर लाल किंवा पिवळं वस्त्र आपल्याला घालायचं आहे। त्यावर गणपती स्वरूप म्हणून आपण सुपारी ठेवायची आहे। सुपारीला हळदी कुंकू वाहून आपल्याला बोलायचं आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। म्हणजे आपण गणपतीला म्हणायचं आहे, मी जे घरी कार्य घेतलेलं आहे ते निर्विघ्न पार पडू दे। त्यानंतर स्वामींची मूर्ती, घंटा आणि फळे ठेवायची आहेत। आणि त्यानंतर आपल्याला स्वामींसाठी पिण्यासाठी पाणी आणि खडीसाखर, ज्यामध्ये तुळशीचं पान किंवा मंजिरा टाकू शकता तुम्ही। आणि त्यानंतर जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही नाही ठेवली तरी चालेल। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी तुम्ही मस्त अशी पूजा करून घ्या। आता संकल्प करण्यासाठी एका ताटीमध्ये आपला उजवा हात धरायचा आहे, एका हाताने पाणी घ्यायचं आहे। ओम केशवाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं। त्यानंतर ओम माधवाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं। आणि तिसऱ्या वेळी पाणी तसंच हातामध्ये ठेवायचं, त्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र सांगायचं आहे। आपल्याला गोत्र माहीत नसेल
तर कश्यप गोत्र सांगायचं आणि त्यानंतर तुमच्या मनात जी पण तुमची काही इच्छा आहे ती स्वामींच्या पुढं व्यक्त करायची आहे आणि नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाणी अलगद खाली सोडायचं आहे.